सावनेर शहरात आम आदमी पार्टीचे नेते संजय टेंभेकर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले असून दिनांक 25 जानेवारी रोजी वरिष्ठ अधिकारी यांच्या लेखी पत्रानंतर उपोषण सोडण्यात आले आहे। यावेळी पट्टे वाटपाची मागणी मान्य करण्यात आली। दिनांक 18 फेब्रुवारी पर्यंत यासाठी मुदत मागितली असून उपोषण सोडण्यासाठी समाजसेवक किरण जयस्वाल, सावनेरचे ठाणेदार मानकर साहेब, तहसीलदार मालानी, नगरपालिका सीओ खापा बीडचे वनविभाग मुख्याधिकारी यांनी लेखी स्वरूपाचे पत्र देऊन उपोषण सोडण्यात आले आहे। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कमिटीचे सदस्य देवेंद्र वानखडे, रवी भाऊ, गणेश रेवतकर, सावनेर आम आदमी पार्टीची संपूर्ण टीम उपस्थित होते। मी सावनेर तहसील कार्यालयाजवळ आमरण उपोषणासाठी बसलो की मी वार्ड नंबर 17, 19, 7 असं म्हणा की सावनेर शहराच्या काही भागात 50 वर्षापासून रहिवासी राहत आहे, परंतु 50 वर्षापासून त्यांच्या नावाचे मालकी पट्टे मिळाले नाही आहे। जर त्यांच्या नावाचे मालकी पट्टे जर मिळाले नाही तर मग शासन काय करत आहे? शासनानं जर मालकी पट्टे दिले नाही तर त्यांच्या ज्या शासनाच्या ज्या योजना आहे, जसं उदाहरणार्थ घरकुल झालं, आणखी दुसऱ्या संडासच्या योजना आहे, त्या त्यांना मिळणार नाही। आणि जर त्यांना मिळणार नाही आणि जर त्याच्यातला एखादा जर व्यक्ती रस्त्यावर संडासला गेला, वरून सरकार म्हणते की हागणदारी मुक्त करायचं आहे, तर या योजनेलाही पूर्णत्व येत नाही। या विषयासाठी आणि शेतकऱ्याला कमसे कम 10,000 रुपये भाव मिळावा, कारण की शेतकऱ्याला कापूस पिकवण्याकरता 7 ते 8,000 खर्च येतो प्रति क्विंटल आणि भाव मिळत आहे 6,500। मी याच्याही विरोधामध्ये या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। तर ते कापसाच्या बाबत उपोषण चालू आहे, त्याबाबत आमचं काय सांगणं आहे? आमचं सांगणं हे आहे का कास्तकाराला 10,000 पर्यंत भाव मिळाला पाहिजे। कास्तकाराला कमीत कमी 7,000 ते 8,000 रुपये खर्च येतात, त्याच्यावर कास्तकाराला बेनिफिट मिळत नाही। कास्तकार त्रस्त आहे भावाच्यामुळं, हे आमचं म्हणणं आहे। आता हल्ली काय भाव चालू आहे? हल्ली भाव आता 68 ते 62 आहे। त्या कापसावर काही हे विचार नाही आहे, त्याचं ऑपरेशन केले जाते। कापसाच्या अतिरिक्त कास्तकाराला कापसाच्या वर्षावर त्याचं जीवन आहे, सामर्थ्य कर्जबाजारी आहे। तुरीला सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, गहू आहे, चणा आहे, यांचं मार्केटमध्ये गेल्यावर ऑपरेशन होतात, चांगल्या परीने भाव मिळत नाही। याकरता आमचं आंदोलन चालू आहे, आमचे टेंभेकरची उपोषण बसलेले आहे, कास्तकाराचा आमचा विषय आहे। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।